होय ताई मालक बरोबर बोलतायत. काय झालं पाय दुखतोय तू काय जोर देते पाय दुखतोय गो बाई गो माझ्या लेकीच्या पायाला लागलं गो बाई. कशाला एवढं रडताय? एवढं काही नाही झालंय. ए तू का भा तुला काय कळतं का? आईची माया काय असते समजतं का तुला? आली मोठी. हे देवा माझ्या लेकीच्या पायावरचं संकट माझ्यावर आलं नाही रे देवा. अहो सासूबाई असं काय म्हणताय? 2 दिवसात ठीक होईल शोभा, तुम्ही नका काळजी करू. काळजी करू नका काय? अरे माझी पोटची लेक आहे ती आणि काळजी करू नका. माझ्या लेकीच्या पायाला लागलं पाहिजे का? आई अगं एवढं काय नाही झालंय, पाय मुरगळलाय फक्त. हा वजनामुळे. हाचे गब्बैसा हे सगळं ना तुम्हा दोघांमुळे झाले. देव ना तुम्हाला माफच करणार नाही. अहो मावशी हो, आता आम्ही काय केलंय हो? माझ्या पण हाताला लागलंय. तुझ्या हाताला लागलं ना ते वेगळं, पण माझ्या लेकीच्या पायाला तुमच्या लढाईत लागलं, कळलं का? हा मग झेपत नाही तर सांगतो कोण चॅलेंज घ्यायला. अजूनही मी तयार आहे. दाखवते अगं काय करते शोभे? हा पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. नाही काय ना त्यांचे लई उपकार आहेत माझ्यावर, त्यामुळे त्यांचे दुश्मन ते माझे दुश्मन. येते मी. भानू थांब ना. थांब ना, म्हणजे मी नाही राहू शकत तुझ्याशी बोलल्याशिवाय. हा म्हणजे आपण एका चाळीत राहतो, शेजारी शेजारी आहोत ना, मग दररोज आपण एकमेकांच्या समोर येणार, बघणार, पण बोलणार नाही. मला नाही पटत हे. नाही मला बी पटत नाहीये, पण काय करणार? जोपर्यंत दुश्मनी आहे तोपर्यंत असंच राहावं लागणार. दुश्मनीच नसली तर हा मग तर काय प्रॉब्लेमच नाहीये, मग बोलू शकतो. पण आता नाही बोलू शकत, दुश्मनी आहे ना अजून. नाही तू काय घाबरू नको भानू. मी शक्य करून दाखवतो ना सगळं. तू बघ, मी करतो ना सगळं, तू बघच. राहुल साहेब तुम्हालाच ही दुश्मनी संपवावी लागेल. माझ्यासाठी नाही, आपल्यासाठी. भानू तू काही काळजीच करू नको. हा मी तुला वचन देतो ना भानू. मी तुला मी थांबवतो का नाही बघ सगळं. हा 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 आलो मी. हा आवईनी खरंच, म्हणजे कुणाचं वजन जास्त आहे कुणाचं वजन कमी आहे सोडून द्या ना. महत्वाचं काय आपल्या नात्याचं वजन. वहिनी तुम्हाला सांगतो, शेजार धर्म नावाची गोष्ट आहे ना, ती मला अजिबात गमवायची नाही. हा म्हणून सांगतो, आपण आधीसारखं राहूया, आनंदाने राहूया, प्रेमाने राहूया. बोल ना अंजू. शोभा वहिनी मला माफ करा, माझी चूक झाली. मी तुमच्या घरची खुर्ची तोडली, कपबशी फोडली. सॉरी. ठीक आहे, पुन्हा असं करू नकोस. म्हणजे आता तुला हे मान्य झालं तर हा, म्हैस हत्ती जे काय आहे ना ते तूच आहेस हो ना? हा हो म्हणजे काय? बघितलंस राहुल? हा? बघा ते माझं परत अपमान करायला लागले. हा मी म्हटलं होतं ना तुला, तुझ्या सांगण्यामुळे इथे मी माफी मागायला आली की माझा अपमान करताय. अंजू जाऊ देत ना. जाऊ दे, कसं तुला काहीच कसं वाटत नाही? तुझ्या बायकोचा अपमान होतोय. ठीक आहे, मी माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी समर्थ आहे. आता बघू ना संध्याकाळी कोण आहे हत्ती कोण आहे म्हैस. हा हा बघूयात आपण. हा दाखवते तुला.
का स्वतःच्या धड पायावर उभं राहता येते आणि मला बोलताय का सोड काय तू चल माझ्या बरोबर बघूया संध्याकाळी माझं ऐकून घे ना बघू संध्याकाळी चल. मी करतो. मला सांगा दोघींपैकी आधी मशीनवर कोण उभं राहणार? शोभा वहिनी उभ्या राहा. नाही तू उभी राहा. वहिनी तुम्ही उभ्या राहा. नाही अंजे तू उभी राहा. वहिनी तुम्ही उभ्या राहा. अंजे तू उभी राहा म्हंटल ना मी. वहिनी तुमची दादागिरी चालणार नाही. तुम्ही मशीनवर उभ्या राहा. मी नाही राहणार. काल कशी म्हणत होतीस मी आधी. हा, मग काल मी उभी राहिले ना आज तुम्ही राहा मग. काय ना तू उभी राहा. मी नाही उभी राहणार. उभी राहा. थांबा ना वहिनी भांडू नका. हा आपण कालच्या सारखं आज पण टॉस उडवून नक्की करूया ना. चालेल. हा चालेल. हा ठीक आहे चालेल. काय आलं रे? ए राहुल तुझ्याकडे कॉईन आहे का? तुझ्याकडे नाही? नाहीये. अरे अध्यक्ष आहे ना तू. कॉईन नव्हता तर अंपायरिंग कशाला करतो रे? ए मोहन तुझ्याकडे आहे का? माझ्याकडे थांबा. नाहीये ना मला. आहे. ठीक आहे. बघितलंस माझा बालपणीचा मित्र शेवटी कामाला आला. चला टॉस करतो हा. अरे नाही परत उडवतो. हा नुसताच दूर आहे हो. कॉईन कुठे आहे? अरे मला काय माहित. अरे सम्या नाही बहुतेक या माळावर गेलं असेल. हा मोहन अरे तुझ्याकडे अजून एक कॉईन आहे का? दे. हा नाही सॉरी नाहीये रे. काय तुला एक कॉईन नाही ठेवता येत. मग आता काय करायचं? शोभा वहिनींचं वजन भरलंय 84 किलो 500 ग्रॅम. मी शिकले. आता कळलं का कोण आहे हत्ती कोण आहे म्हैसा स्वतःला आरशात जाऊन बघा. मला बोलत होत्या तुझ्या आत्माचं बदल घेतलं. एक मिनिट असं कसं शक्य होईल? काय झालं रे? अरे शोभा वहिनींचं वजन 84 किलो भरलंय. म्हणजे शोभा वहिनी आणि अंजली वहिनींचं वजन अगदी सेम भरलंय. बघ ना. अरे याचा अर्थ दोघींपैकी कोणीच चॅलेंज जिंकलेलं नाहीये. बघितलं शोभाताई तुमच्या दोघींचं वजन सेमच आहे. अहो काळजी खुर्ची तुटली ना तो योगायोग होता. कावळा बसायला आणि फांदी तुटायला तसं झालं ते. हेच म्हटलं. आता जाऊ द्या. तुम्ही एकमेकांशी बोलायला लागा. भांडू नका. आणि वजन कसं कमी करायचं ना त्याचा विचार करा. हा शोभा वहिनी आपण उद्यापासून चालायला जाऊया का? उद्यापासून? नाही म्हणजे तुमचा पाय बरा झाल्यावर. हा आणि तुझा हात बरा झाला ना की आपण मग योगा सुरू करूया. हा आपण आहे ना ती वजन कमी करायची पुस्तक आणूया काय बाबू? आणशील ना? आणतो. अहो ऐकताय ना? आणतो ना घेऊन येतो. आणतो. आणि हे बघ अंजे आता ना जास्त खाण्यापिण्यावर पण लक्ष ठेवायला पाहिजे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.